हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओचं इन्स्पिरेशन आहे मेड फॉर माय वाईफ यूट्यूब चॅनल. नक्की बघा. तर आजची सुरुवात झाली सकाळी 5:45 वाजता. फ्रीजमधून पहिल्यांदा मी तांदूळाची भाजी आणि त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कढीपत्ता वगैरे, ते सगळं काढून ठेवलं. आणि मग दुसऱ्या बाजूला मी कणिक मळायला घेतली. मी सगळ्यात आधी कणिक मळून ठेवते, जेणेकरून मला ती तिंबट ठेवता येईल. 15-20 मिनटं जर आपण कणिक तिंबली तर पोळ्या थोड्या सॉफ्ट होतात. त्यामुळे मी हे पहिल्यांदा करते. आणि मग त्याच्यानंतर मी इतर तयारी करते भाजीची वगैरे. त्याच्यामध्ये मग भांडी धुतलेली आवरणं किंवा जी लागणारी भांडी ते काढून ठेवणं, चहाची बेसिक तयारी करणं. आज तांदूळाची भाजी होती म्हणून ती धुण्यामध्ये माझा थोडासा वेळ गेला. 2-3 वेळा धुवावी लागते. त्यात लाईट पण गेली, पण लगेच आलेसुद्धा. मग ती चिरून ठेवली बारीक. मग मी कांदा चिरायला घेतला. कांदा चिरण्यासाठी जे बघत आहात तुम्ही समोर चॉपर, ते मी वापरते. आणि हे माझं फेवरेट आहे. साधं सिम्पल आहे, जे मी 50 रुपयात ऑफरमध्ये घेतलं. पण हे इझी टू क्लीन आणि फास्ट काम करतं. दुसऱ्या बाजूला मी लगेच ठेचा बनवून घेतला, जो मी आठवड्याभरासाठी वापरते. जो बनवायचा राहून गेला होता, तो पटकन बनवून घेतला. आणि मग एका साईडला मी फोडणी टाकली भाजीची आणि दुसऱ्या बाजूला चहा करायला घेतला. कारण की शुभम उठला होता. त्याला माझ्या हातचा गरमागरम चहा आलं टाकलेला खूप आवडतो. एका बाजूला मी जे गोष्टी वापरून झाल्या होत्या त्या परत आत ठेवून दिल्या आणि मध्ये मध्ये भांडी छोटी छोटी घासतेसुद्धा. अशा प्रकारे मी त्याला चहा सर्व केला. पण त्याच्याबरोबर आमचा रुद्रांश साहेबसुद्धा उठले. मग त्यांना माझ्याजवळ यायचं होतं. मग मी त्यांना असं हाय चेअरवरती ठेवते आणि एका बाजूला पोळ्या करायला घेतल्या. परंतु असं खूप डिफिकल्ट जातं मला, कारण की साहेब मध्ये मध्ये उभे राहतात, तर मला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मग मध्ये मध्ये मी त्याच्याशी गप्पा मारते, त्याला खेळायला चमचे वगैरे भांडी देते. आणि असं गप्पा मारत मारत आमचा स्वयंपाक चालू राहतो. कधी कधी मध्ये मला त्याचं डायपर पण बदलावं लागतं, जे की या वेळेस मला करावं लागलं. मग त्यामध्ये माझा वेळ गेला आणि मी काही व्हिडिओचं म्हणजे शूट नाही करू शकले. तोपर्यंत माझी सगळी तयारी झाली होती. मग वेळ आली शुभमला जाण्याची. सो त्याचा डबा पॅक केला. एकात भाजी, पोळी आणि एका डब्यामध्ये माझ्या सासूबाईंनी केलेले गुलाबजाम भरले, जे की खरंच उत्तम होते. आणि मग वेळ येते शुभम आणि रुद्रांशला बाय म्हणण्याची. रुद्रांश त्याच्या आजी आजोबांकडे जातो आणि शुभम ऑफिसला. ऑफकोर्स आज तो रडत गेला. एरवी हसत हसत जातो, पण मला त्याला बाय म्हणायला खूप अवघड जातं. त्यानंतर मग मी बाकीचं राहिलेलं सगळं आवरून घेते आणि मग माझी अंघोळ, नंतर माझा डबा भरणं आणि मग ऑफिसला जाणं. आज तसं माझं ऑफिस माझ्या घरापासून लांब आहे, पण आज मला ना जवळच्या लोकेशनला जायचं होतं. त्यामुळे मी थोडी रिलॅक्स्ड होते. आणि या अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.